सीमा बदलतात, देश बदलतो, पण मराठी माणसाची संस्कृती आणि अभिमान कधीच बदलत नाही. दुबईमध्ये प्रथा आणि त्रिविक्रम यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परदेशात असलो, हजारो किलोमीटर दूर असलो तरी मन मात्र आज शिवनेरी किल्ल्यावर पोहोचलं. मर्दानी खेळांचे दणदणीत सादरीकरण, तलवारींची चमक, ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजीचा निनाद संपूर्ण वातावरण भारून टाकत होता. इथे महाराजांनी किती विचार करून किल्ले बांधले होते याचा प्रात्यक्षिक बघून खूप माहिती मिळाली. आजही आपले गड किल्ले हजारो वर्षांनंतरही मजबूतीने उभे राहिले आहेत. गूळ आणि चुन्याचा वापर करून हे किल्ले बांधले होते. 4 जयंता येऊन देत, 4 शिवराज्याभिषेक होऊ देत, महाराज एकच आहे. पावनखिंडीचा देखावा बघून तर अंगावर शहारे आले. प्रथा आणि त्रिविक्रम यांचे संस्थापक सागर पाटील आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम अगदी छान आणि निस्वार्थीपणे आयोजित केला होता. या कार्यक्रमामागचा एक उद्देश हाही होता की दुबईत वाढणाऱ्या लहान मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास कळाला पाहिजे. या टीमने दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. आमचे महाराज आग्र्यात अडकले होते आणि लोकांना वाटत होतं आता महाराजांचं काही खरं नाही. बहिर्जी नाईक मराठा साम्राज्याचे गुप्तहेर प्रमुख यांची माहिती एका एकांकिकाद्वारे सादर केली गेली आणि दुबईत वाढणाऱ्या लहान मुलांना या सगळ्या गोष्टी उत्साहाने पाहताना बघून मन अगदी भारावून गेलं. आज दुबईत राहून जाणवलं, आपण कुठेही गेलो, कितीही दूर असलो तरी आपल्या मातीची ओढ, आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा कधीच कमी होत नाही. हा क्षण फक्त उत्सव नव्हता, हा क्षण होता आपल्या ओळखीचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या महान राजांना मानाचा मुजरा देण्याचा.